ठीक आहे, देवाला धन्यवाद देऊ, आपण त्याची स्तुती करू. कारण परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्या नावाला आपण धन्यवाद दिलेला आहे. छानसं गीत गायलेलं आहे. आणि मी आणि माझं घरानं परमेश्वराची, यहोवा परमेश्वराची सेवा करणार. या वचनानुसार आपण वचन पण बाळासाहेबांनी छानसं वचन सांगितलं की मी आणि माझं घरानं कशी आम्हाला त्या देवाची सेवा करायची आहे. आपण दुसऱ्या सेशन मध्ये जात असताना काही प्रॅक्टिकल गोष्टी पाहणार आहोत आणि वचन आपण एक विषयाला घेऊन पुढे जाणार आहोत. तो विषय आहे, कोणता परिवार आशीर्वादित आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की कोणता परिवार सुरक्षित आहे किंवा असू शकतो. हालेलुया. आम्ही पाहणार आहोत देवाच्या वचनातून. परमेश्वर आमच्या संगती बोलणार आहे आणि वचन, प्रियानो सांगतो तुम्हाला की देवाचा शब्द आहे. देव आपल्या संगती बोलणार आहे. विषय आता पहिल्यांदा आपण समजून घेऊ. बाळासाहेबांनी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा केली पाहिजे. कोणी एकटा दुसरा पती किंवा पत्नी किंवा लेकरं नाही, तर मी आणि माझं घरानं यहोवा परमेश्वराची सेवा करणार. आणि त्याचं आशीर्वाद सुद्धा आपण पाहिलं. आम्हाला किती अडचणी येऊ द्या, समस्या येऊ द्या, पण आम्हाला आमच्या घराण्या समवेत, फक्त कुटुंब नाही म्हणलं इथं, कुटुंब तर आहेत परंतु घरानं म्हणलेलं आहे बायबलमध्ये. कुटुंब जर मजबूत राहिलं तर त्या कुटुंबामध्ये पिढ्या आणि पिढ्या म्हणजे घराणे शाहीला तो आशीर्वाद जातो. देवाचं वचन आपण वाचलं होतं, तो म्हणतो आशीर्वाद किती आहे, हजारो पिढ्यांपर्यंत आहे. देवाचं वचन आज्ञा न पाळल्यामुळे शाप तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत जातो, परंतु आशीर्वाद हजारो पिढ्यांपर्यंत परमेश्वर घेऊन जातो. आणि आमचं घरानं देवाची सेवा करणार. हालेलुया. तर आपण समजून घेणार आहोत की कोणता परिवार असा आहे की तो आशीर्वादित आहे, कोणता परिवार असा आहे की तो सुरक्षित असू शकतो. हा विषय देवाने दिला आपल्यासाठी की आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत आहोत की अनेक ख्रिस्ती म्हणणारे परिवार जे आहेत ते आज सुरक्षित नाही आहे. अनेक असे सुरक्षित असणारे परिवार म्हणणारे असुरक्षित आहेत. अनेक ख्रिस्ती परिवार आहेत की त्यांच्यापर्यंत तो आशीर्वाद पोहोचलाच नाही. देवाने आकाश कपाटे उघडून आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, पण तो आशीर्वाद त्या लोकांपर्यंत, जे आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणत आहोत ना, त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. त्या अनेक परिवारामध्ये अजूनही दरिद्री आहे, गरिबी आहे, शाप आहेत, पिढ्यानपिढे आलेले आजार आहेत. का प्रियानो? कारण मी आणि माझं घरानं यहोवा परमेश्वराची सेवा करीत नाही. काय आजचं थीम देवाने आपल्या दोन्ही मंडळीसाठी आज हेच सांगत आहे की मी आणि माझं घरानं तर यहोवा परमेश्वराची सेवा नाही केली तर आम्हाला तो आशीर्वाद नाही आहे. बऱ्याच गोष्टी बाळासाहेबांनी पुन्हा ते सांगतो मी की ते सांगितलं की आशीर्वाद हा परिवारामध्ये आहे. सैतान पण परिवार तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि काही परिवार तुटले जात आहे. कारण देवाचं वचन म्हणतं की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. माझ्या लोकांचा नाश होऊ नये असं आम्हाला प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला जर वाटत असेल तर मी आणि माझं घरानं यहोवा परमेश्वराची सेवा करणार असं प्रॉमिस आज देवाला द्या. पवित्र शास्त्रामध्ये अनेक परिवार आहेत, परंतु 3 परिवार आपण पाहणार आहोत की तो परिवार का सुरक्षित राहिला, ते परिवार आशीर्वादित का झालं. त्यात अजून गोष्टी पाहणार आहोत की त्या परिवाराच्या मागे सैतान का लागला. देव त्यांच्या बरोबर होता तरी सैतान त्यांच्या मागे लागला होता. अनेक उदाहरणं आहेत. 3 उदाहरणं आपण पाहणार आहोत. या ठिकाणी देवाचा आत्मा आहे आणि ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. जिथं मोकळीकता आहे देवाचं सामर्थ्य आहे. जिथं सामर्थ्य आहे देवाचं गौरव आणि चमत्कार आहे.
सर्व शाप तोडायला सुरुवात करणार. कारण मी ठरवलं आहे की मी एकटा नाही, मी माझी पत्नी नाही, तर मी आणि माझं घरानं यहोवा परमेश्वराची सेवा करणार. Amen. परमेश्वर करणार आहे सर्व गोष्टी. मी म्हणत नाही म्हणून नाही, तुम्ही अनुभव घेणार की परमेश्वराचा आत्मा इथं काम करत आहे. जाऊया वचनाकडे, वेळ खूप कमी आहे. वाचूया. पहिला परिवार आपण पाहणार आहोत, नोहाचा परिवार. उत्पत्तीचा 6वा अध्याय वचन 9. कोणतरी माहितीमध्ये वाचतो तर चांगलं आहे. सर्वांनी काढू नका, सर्वांनी फक्त लक्ष ठेवा आजचा दिवस प्लीज. उत्पत्तीचा 6वा अध्याय वचन 9, त्यानंतर उत्पत्तीचा 7वा अध्याय वचन 1. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. वचनाकडे फक्त लक्ष ठेवा, तुम्हाला समजेल. मी जास्त स्क्रीन नाही करू शकत, वेळ कमी आहे. नोहा आपल्या कालच्या कुठल्या वचनाचा 6वा अध्याय 9 वचन. नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. समजलं काय होता नोहा? सात्विक, नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहा देवाबरोबर चालला. आणि 7वा अध्याय पहिलं वचन. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिलं आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. आमेन. परमेश्वराने पाहिलं वाईट आहे जग, त्याने मनुष्य मात्राची निर्मिती केली, वाईट आहे, जात जुलमाने भरलेली ही पिढी आहे, मी याचा नाश करणार. परंतु त्या काळामध्ये फक्त नोहा, त्याची पत्नी, 3 मुलं आणि 3 सुना, या 8 लोकांना त्याने सांगितलं तुम्ही तारवात जा. तारवाचं दार बंद केलं आणि अखेर जगाचा नाश त्या ठिकाणी झाला. फक्त नोहा आणि नोहाचा परिवार त्या ठिकाणी सुरक्षित राहिला. फक्त नोहा आणि नोहाचा परिवार त्या ठिकाणी आशीर्वादित झाला. कारण काय? आम्ही परीक्षण करायचं प्रियाला, फक्त ऐकायचं नाही, परीक्षण करायचं आहे. काय केलं नोहाने? जर वचन या ठिकाणी पाहिलं, नोहा आपल्या कालच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा हा बापाची भूमिका तिथं बजावत आहे. नोहा त्या ठिकाणी पतीचा, नोहा त्या ठिकाणी सासऱ्याची भूमिका बजावत आहे. मला प्रियानो सांगू द्या, त्या नोहा नीतिमान होता, पण त्याने त्या लेकरानं असं घडवलं, ते पण त्याच्या मार्गात नीती मार्गाने चालू लागले, आई बापाच्या आज्ञेत राहू लागले. देवाला तो पसंत असा परिवार होता. नोहा देवाबरोबर चालत होता, एकटाच चालत होता. एकटा जर नोहा चालत होता देवाच्या मागे, तर त्याचा परिवार त्याचं ऐकलं नसतं. 3 तरुण लेकरं त्याचं ऐकलं नसतं. नोहा परिवार बरोबर चालत होता, देवाबरोबर आपल्या परिवाराला घेऊन चालत होता. आणि तो प्रार्थनेला गुडघ्यावर बसत असेल कदाचित, आणि ते पाहून त्याची लेकरं गुडघ्यावर बसत असतील. त्याची पत्नी त्याला सपोर्ट करत होती. बापाची भूमिका नोहा पूर्ण करत होता, देवा बरोबर चालत होता. म्हणून आज बापांना माझं आव्हान आहे, नोहासारखं तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे. नोहासारखं तुम्हाला सुरक्षित तुमच्या कुटुंबाला ठेवत आहे. जग नाही सुरक्षित ठेवू शकत तुम्हाला देवाशिवाय. नोहा त्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान होता. नोहा देवाबरोबर चालला आणि म्हणूनच नोहाचा परिवार देवाने निवडला. नोहाला सांगितलं 120 वर्ष काल तुला सुवार्ता सांगायची आहे. नोहा सुवार्ता सांगत होता, त्यांच्याबरोबर त्याची लेकरं सुवार्ता सांगत होती. लोक त्यांची निंदा छळ करत होते. तू कोण सांगणारा, तू कोण सांगणारा असं आम्हाला. अरे पावसाचा थेंब नाही, तू म्हणतो जग पुढे होणार पाण्याने, कसं शक्य आहे? परंतु नोहाने विश्वास ठेवला, त्याच्या परिवाराने विश्वास ठेवला. नोहाचा विश्वास होता, त्याच्या पत्नीमध्ये तो विश्वास होता, त्याच्या लेकरामध्ये तो विश्वास होता. लेकराचा विश्वास परमेश्वर त्या सुनांमध्ये गेला आणि 8 जणांचा परिवार परमेश्वर त्याला म्हणाला तू तारवाच. आणि माहितीये
बाहेरून दरवाजा देवाने लावला. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही लॉकडाऊन मध्ये आहात. आता तुम्ही सुरक्षित आहात. आणि पुढं 120 वर्षानंतर पाऊस पडला. 40 दिवस 40 रात्र वरून पाऊस पडत होता. खालीहून झरा फुटला आणि सुमारे 150 दिवस पर्यंत भूतलावर पाणी होतं. ते जहाज तरंगत होतं. 150 दिवस त्यांना परमेश्वराने कमी पडू दिलं नाही. 150 दिवस फक्त आणि फक्त त्या परिवाराला श्वास त्याने फुंकलं. प्रत्येक मनुष्याच्या जातीला परमेश्वराने श्वास फुंकलं होतं. पण ज्या वेळेस ते वर वर जात होते, तुम्हाला माहितीये वर गेल्यावर श्वास नाहीये, ऑक्सिजन नाहीये. परमेश्वर त्यांना फुंकत होता. परमेश्वराचा आत्मा त्यांना फुंकत होता. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा म्हणत होता. आणि तो 8 लोकांचा परिवार सुरक्षित राहिला. 150 दिवसानंतर पाणी ओसरल्यानंतर कोण राजा झाला? सांगा ना प्रियानं, उत्तर तर द्या. पाणी ओसरून गेलं. ती तारू बाहेर आलं, खाली आलं, जमिनीला टेकल्यानंतर अखिल भूतलाचा राजा कोण? नोहा आशीर्वादित झाला. त्याची पत्नी आशीर्वादित झाली. त्याची 3 मुलं आशीर्वादित झाली. 3 सुना आशीर्वादित झाला. नोहाचा परिवार आशीर्वादित झाला. हालेलुया. नोहाने तारू बांधली आणि परमेश्वराने त्यांचा परिवार वाचवला. पत्नीची भूमिका पत्नीने केली. पतीला साथ द्या प्रियानो. सेवा करत असाल, पास्टर असाल, पालखीबाई नसाल, सर्वांना आव्हान आहे देवाचं आज. आपल्या पतीला सपोर्ट करा. जर ते प्रभू मध्ये तुम्हाला आणत असेल तर. आपले लेकरं कुठे आहेत बघा. तरुणीला मुद्दाम इथं वरती बसवलं. बाहेर जातात. वर्शिप संपली का बाहेर? वचन कोण ऐकणार? मी आपल्या मंडळीत सांगत असतो, तुम्ही फक्त वाद्य वाजून बाहेर जाऊ नका. वचन म्हणजे देव तुमच्या संगती बोलत आहे. आई वडिलांना माझं सांगणं आहे, आपल्या लेकरांना आपल्या बाजूला बसवा. वचन ऐकू द्या. तुम्ही तिथे ऐकता, तुम्ही जे वचन ऐकता, मनन करता, तुमच्या लेकरांना समजू द्या. नोहा फक्त एकटा जाऊन प्रार्थना करत नव्हता. माझा इथं वर्णन केलेलं नाही तसं, पण माझा विश्वास आहे ज्या अर्थी त्या काळामध्ये एवढी वाईट परिस्थिती होती. बायबल जर नीट वाचला आपण, लग्न करून देत होते, लग्न करत होते, मूर्ती पूजा करत होते, मूर्तीसोबत नाचत होते, मौज मजा करत होते, पुरुषा संघे स्त्रियांबरोबर अयोग्य काम करत होते. आज आपली पिढी कुठे आहे प्रियानो? एक बाप म्हणून, एक आई म्हणून तुमचे 3 मुलं कुठे आहेत ते पहा. जगात काय आहे? क्लब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप. पुन्हा एकदा सांगतो, ते वाईट नाही आहे, पण ते कोणतं काय करत आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष राहू द्या. आता तुम्ही एका मोबाईलवर, लेकरा एका मोबाईलवर, लक्ष नाहीये. नोहाचा परिवार का वाचला? त्याच्या लेकराकडे त्यांचं लक्ष होतं. माझी मुलं काय करत आहे. दुसरी गोष्ट, आपल्या मुलांसाठी मुलगी किंवा सून तुम्ही घरात आणताना कशी आहे ते बघा. ती धार्मिक आहे का? धार्मिक आई बापाची आहे का? फक्त नोकरी बघू नका, मोठमोठ्या हुद्द्याला आहे ते बघू नका. ती धार्मिक आहे का बघा. तरच तुमच्या सुना तुमच्या ताब्यात राहतील. होणाऱ्या सासऱ्यानो, तुमचा परिवार, तुमचं घराणं तुम्हाला वाचवायचं आहे. तुम्ही लक्ष द्या. आणि ते नोहाच्या जीवनातून गेलं. त्यांच्या पत्नीने त्याला सपोर्ट केलं. तिने लेकरांनी ते स्वागत केलं त्या आई बापाच्या आज्ञेचं. त्याच्यामध्ये ते टिकून राहिलं आणि परमेश्वराची नजर नोहावर गेली. नोहाला सांगितलं तारू बांध. आणि त्या तारू मुले परमेश्वरने त्यांना सुरक्षित ठेवलं. देवावर त्याने विश्वास ठेवला. पाऊस पडो न पडो आम्हाला देणं घेणं नाही आहे. परमेश्वर म्हणतो ना, मी माझी लेकरं कधी अनाथ असं सोडणार नाही. आम्हाला त्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. नोहाने त्या वचनावर विश्वास ठेवला. एक थेंब सुद्धा पाऊस त्या खाली पडला नव्हता, परंतु देवाच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला आणि परमेश्वराने तो परिवार निवडला. लेकरं सुद्धा कदाचित त्यावेळेस
नोहा बरोबर प्रार्थनेला बसत होते. लिहिलेलं नाही तरी सुद्धा मी सांगत आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे इसाक ज्या वेळेस त्याला मुलगी बघायची होती, अब्रामाने त्याच्या दासाला पाठवलं आणि त्या इसाकासाठी पत्नी म्हणून रिबेकाला घेऊन येत होते. तेव्हा इसाक कुठे गेला होता? डोंगरावर काय करण्यासाठी गेला होता? ध्यान करण्यासाठी गेला होता. आजची पिढी काय पहा, तरुण आपलाच निर्णय घेतात. मला हाच मुलगा पाहिजे, मला हीच मुलगी पाहिजे. प्रियानो, तरुणीला सांगू द्या, आपला बाप व आई याचा सन्मान कर, म्हणजे तू दीर्घायुष्य होशील, तुझं कल्याण होईल. निर्णय आई बापाला घेऊ द्या प्रियानो. हालेलुया. निर्णय आई बापाला घेऊ द्या. तरुणांना ऐकता का बाहेर? आज जागा आहे ना, बाहेर बसायची गरज नाही आपल्याला. आई बापाच्या आज्ञेत राहा. तुम्हाला तुमचं घरानं आशीर्वादित करायचं आहे, सुरक्षित ठेवायचं आहे. तुम्हाला आई बापाच्या आज्ञेत राहावं लागेल. आई बापाच्या सांगण्याला महत्व द्यावं लागेल. वचनाने चालावं लागेल. आज अनेक परिवार उद्ध्वस्त होत प्रियानो. आमचा ख्रिश्चन परिवार म्हणायला आम्हाला कधी कधी सेवक म्हणून कधी वाईट वाटतं. लाज शब्द वापरत नाही मी तिथं. वाईट वाटतं का? आई बापाने खूप लक्ष दिलं पाहिजे. आज हा फॅमिली सेमिनार आहे. आई आणि बापाची जबाबदारी खूप महत्वाची आहे. आई बाप म्हणून आम्हाला परमेश्वराच्या वचनात मध्ये स्वतःला वाढवावं लागेल. आताच बापवार होऊन गेला. खूप काही बोललो मी आमच्या मंडळीच्या बापाला. आम्हाला ते करावं लागेल, नाहीतर ही पिढी बिघडून जाईल. सैतानाचं मोठं हस्तक्षेप आम्हाला पाहावयास मिळत आहे, परंतु आम्हाला परमेश्वराच्या गौरवासाठी त्यांना बाहेर काढावं लागेल. आम्हाला गुडघ्यावर या वयातच गुडघ्यावर या, ते गुडघे झिजू द्या, उपवास होऊ द्या, पोटाला ताण पडू द्या. कारण वय झाल्यानंतर तुम्ही ते करू शकत नाही. तेच आशीर्वाद बोनस म्हणून आत्ताच राखून ठेवा. हालेलुया. नोहा आणि त्याचा परिवार बचावला. तो परिवार सुरक्षित झाला. तो परिवार आशीर्वादाने भरून गेला. सर्व काही परमेश्वराने त्याच्या हाती दिलं. आमेन. भरपूर आहे पण थोडक्यात आपण पाहूया. दुसरा परिवार पाहूया, याकोब आणि राहेलीचा परिवार. उत्पत्तीचा 31वा अध्याय वचन 19 तर 31वा अध्याय वचन 22 आणि 23 नंतर वाचूया. उत्पत्तीचा 31वा अध्याय वचन 19. लाबान आपल्या मेंढराची कातरणी करावयास गेला असताना राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम म्हणजे गृहदेवता चोरल्या. हालेलुया. लाबान जो आहे, आता मी गोष्टवर सांगतो, एवढं एक्सप्लेन करायला वेळ नाही आपल्याकडं, की याकोब आहे. आपल्याला माहिती आहे याकोबाची गोष्ट काय आहे. याकोब आपल्या मामाकडे पळून गेलेला आहे आशीर्वाद चोरून घेतल्यानंतर. आणि तिथं गेल्यानंतर त्याने दुसरी पत्नी मिळवण्यासाठी 14 वर्ष त्याने घालवले, 7 आणि मग त्याला आशीर्वाद मिळाल्यानंतर देवाने त्याला एवढं आशीर्वादित केलं की त्याच्या सासऱ्याचे डोळे फिरायला लागले. आता आशीर्वाद देणारा आमच्याकडे आलाय. आणि मग शेवटी त्या सासऱ्याने कट कारंत असायला सुरुवात केली, त्याला फसवायला सुरू केलं. आणि मग त्याच्या देवाने त्याला सांगितलं, कोणाच्या? याकोब, अब्राम, इसाक, याकोबाचा देव म्हणतो ना आपण, त्या याकोबाच्या देवाने त्याला सांगितलं की तू आपल्या बापाच्या घरी निघून जा. हालेलुया. भरपूर घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. त्याला सांगितलं या रंगाचं, कपड्याच्या रंगाचं तुझं होईल, ते आशीर्वाद त्याला मिळालं. जसा याकोब त्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी आशीर्वादाला सुरुवात झाली. त्या आशीर्वाद राहेलीने पाहिलं की माझ्या नवऱ्याच्या देवामध्ये किती सामर्थ्य आहे, माझ्या नवऱ्याच्या देवामध्ये किती आशीर्वाद आहे. तो जसं त्या झाडाच्या पाला टाकायचा, त्याच रंगाचं ते गुरढोर म्हणजे शेळ्या मेंढ्या जन्माला यायचं आणि भरपूर असा आशीर्वाद परमेश्वर दिला. राहेलीने पाहिलं माझ्या नवऱ्याच्या देवामध्ये किती ताकद आहे, किती बरकत आहे, किती आरोग्य आहे, किती सामर्थ्य आहे, हे पाहिलं. तरी सुद्धा राहेलीने काय केलं? लाबान आपल्या मेंढराची म्हणजे तिचा बाप
मेंढराची कातरणी करावयास गेला असताना राहेलीने आपल्या बापाच्या गृहदेवता चोरिल्या. आणि पुढे वाचा उत्पत्तीचा 31वा अध्याय वचन 22 आणि 23. लक्ष द्या, लिंक सोडू नका प्रियानो, लक्ष द्या तुला. हा, याकब पळून गेला हा, हे तिसऱ्या दिवशी कोणीतरी लाबानास सांगितले. हा, तेव्हा त्याने आपले भाऊबंद बरोबर घेऊन हा. त्याचा 7 दिवसापर्यंत पाठलाग केला. हालेलुया. परमेश्वर हा जो देव आहे याकोबा बरोबर होता. चर्च ऐकता तुम्ही? झोप नाही आली ना? भूक लागली? वचनाची भूक धरा तुम्ही. सांगू द्या प्रियानो, याकोबाने सर्व आशीर्वाद मिळवलं. सर्व काही आशीर्वाद देव त्याला देत होता. अशा प्रसंगी ज्या वेळेस गृहदेवता चोरून राहेल आणि यांनी पलायन केलं आणि मग काय दिलं की लाबानाने आपले सर्व नातलग जमवलं. तिसऱ्या दिवशी त्याला समजलं आणि मग परमेश्वर याकोबा बरोबर, असं वचन आहे तिकडं, परमेश्वर याकोबा बरोबर होता तरी त्याचे शत्रू सैनिक घेऊन त्याचा 7 दिवस पर्यंत पाठलाग केला. हा पाठलाग केला. आपलाच जावई, आपलेच मुलगे, जाऊ दे ना घेऊन, काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नव्हता त्याला, परंतु त्या राहेलीने गृहदेवता चोरल्या. का चोरल्या? अहो, राहेलीचा जीव त्याच्यातच अजून अडकलं होतं, जसं आपल्या भरपूर स्त्रियांचा जीव मागच्या जीवनातच अडकलेला आहे. लोटाची बायको काय झाली? मागं पाहिल्यावर पिठाची खांब झालं. आम्ही काय करतो? प्रभूमध्ये नवीन येणारे लोक विशेष करून प्रभूमध्ये येतात, प्रभूला स्वीकारतात, परंतु काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी मागचा आणलेल्या असतात, आपल्या घरात ठेवतात आणि मग सैतान आम्हाला त्रास देत राहतो. आजाराच्या द्वारे, बरकत काढून घेण्याच्या द्वारे. हालेलुया. लेकरं आजारी पडतात, पैसा कुठं जातो कळत नाही. आणि आम्ही तेच सांगितलं पहिल्यांदा की आमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये नाही तर अनेक कुटुंबामध्ये जे ख्रिस्ती म्हणणारे आहेत ना, ख्रिस्ती म्हणणारे आहेत, त्यांच्यामध्ये आजही गरिबी आहे. देवाने आम्हाला ख्रिस्ती लोकांना शेपूट नव्हे तर मस्त कसं बनवलेलं आहे, मस्त कसं बनवलेलं आहे. आम्हाला खाली नव्हे तर वर गरुडाप्रमाणे उंच उचलायचं आहे, उंच भरारी मारायची आहे. परंतु आमच्या काही गोष्टीमुळे, आमच्या जुन्या चालीरीतीमुळे जुन्या गोष्टी आम्ही आणलेल्या आहे, आमच्या स्वभावात आणलेला आहे, अयोग्य स्वभाव आणलेला आहे, अयोग्य देवदेवता आणलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टी आमच्या घरात आणल्यामुळे या सैतानाला आम्ही वाव देतो. आम्ही काय म्हणतो? बाळासाहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पुन्हा नाही सांगणार मी, परंतु आम्ही करतो. पण मी आणि माझं घरानं नाही जात. मुलाला म्हणतो घरी थांब, जाऊ दे, एकच दिवस मिळतं, रविवारी आराम कर. त्यांचं पण खरं आहे, एकच दिवस मिळतं. पण प्रियाने सांगू द्या, काही शाळेनं आता 2-2 दिवस सुट्टी आहे, शनिवार रविवार. त्याचं काय? आता काय बोलणार तुम्ही? एकच दिवस आहे का? शनिवार इंग्लिश मिडियम स्कूलला बरेच शनिवार रविवार सुट्टी आहे. प्रियानो, सांगायचं आहे परमेश्वर याकोबा बरोबर होता. याकोब देवा बरोबर चालत होता. सर्व आशीर्वाद त्याला दिलं होतं, त्याच्या हातात आशीर्वाद होतं, त्याच्या कुटुंबात आशीर्वाद होतं. परंतु तरी सुद्धा शत्रू सैतानाने त्याचं 7 दिवस पाठलाग केलं. प्रियानो, तुमच्या घरात असलं काही असेल तर प्रियानो, तुमचा स्वभाव तुम्हाला बदलायचा आहे. चिडका स्वभाव, भांडखोर स्वभाव, स्वागत न करण्याचा स्वभाव, देवाला सन्मान न देण्याचा स्वभाव, सासू सासऱ्याला सन्मान न देण्याचा स्वभाव काढून टाका प्रियानो. कारण त्यामुळे असं वचन सांगतं की सैतान पाहतो इथं रिकामी जागा आहे, मग तो जातो आणि अजून 7 घेऊन येतो आणि आपल्या घराचं नासधूस करून टाकतो. येशू रक्त जय म्हणता, फक्त तेवढ्याने होणार नाही. तुम्हाला तुमचं जीवन बदलावं लागेल, कृती करावी लागेल. येशू रक्त जय म्हणल्याने भूत सैतान निघत नाही. तुमच्या जीवनात तुम्ही चांगलं कार्यक्रम करता, चांगली कृती करता, परमेश्वर तुमच्या हृदयात येतो. कारण तो म्हणतो हृदय हे देवाचे मंदिर आहे, त्या देवाचा आत्मा वास करतो. आणि तो वास करणारा आत्मा जर तुमच्यामध्ये आहे, कोणताही शक्ती, अयोग्य शक्ती तुमच्यावर चालणार नाही, बाधा तुमच्यावर करणी चालणार नाही.
हालेलुया. याकोबाच्या माग लागला. इथं वचन वाचलं नंतर सांगतो वाटत मला की वचन स्पष्ट म्हणतं की परमेश्वर याकोबा बरोबर होता तरी सैतानाने त्याची 7 दिवस पर्यंत पाठलाग केला. हालेलुया. तिथं जाऊन लाबानाने म्हणलं माझ्या मूर्ती कोणी चोरलाय ना मी त्याला आता सोडणार नाही, मारूनच टाकतो. प्रियानो, धन संपत्ती त्याला त्याच्याकडून घेऊन गेलं, त्याच्याबद्दल त्याला वाईट नाही वाटतं, पण सैतानाला काय वाईट वाटतं माहिती आहे? माझं ज्याने मी माझ्या लोकांना जिवंत केलंय, माझ्या लोकांना सन्मान दिलाय, ते माझं घेऊन चाललं का, मी तुझा पाठलाग करणार. प्रियानो, 100% पवित्र, 100% स्वभाव बदला. मी आणि माझं घराने 100% घेऊन या. अनेक परिवार आज पुन्हा बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सांगतो की पत्नी येते, पती आणि लेकरं नाही. लेकरं येतात, आई वडील नाही आहे, आई आहे, वडील नाही आहे. आशीर्वाद पण ते कुठंतरी जसं काय उकरडी ना, घुस उकरडे काढतं आणि एक पोल पडतं आणि ते मग उकरत जाऊन पूर्ण घर पडतं. मला वाटतं एजरा याच्यामध्ये वचन आहे, आता त्याच्याकडे जात नाही, परंतु वेशीकडे जाऊन आम्हाला बघायचं आहे की कुठं ते कुडतडतंय, आम्हाला शोधायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट थोडक्यात सांगतो तुम्हाला, या ठिकाणी राहेलीने हे चूक केली असती का? जर याकोबाने आपल्या पत्नीला व्यवस्थित सांगितलं असतं तर. राहेलीने देवता चोरल्या, त्यामुळे सैतान मागं लागला त्यांच्या. तिचा पती जो आहे त्याचा आशीर्वाद, त्याच्या देवाचा आशीर्वाद तिला माहित होतं, परंतु पती म्हणून कधी पत्नी बरोबर त्याने बसून सांगितलं आहे का? म्हणजे एक वर्णन करतो मी, तिथं काय लिहिलेलं नाही तसं, की याकोबाने आपल्या पत्नीला कधी शेजारी बसून त्याबद्दल त्याने माहिती दिली का? एक बाजू आपण पाहतो की तिने आशीर्वाद पाहिलं होतं, पण तिला वाटलं होतं याच्यापेक्षा याच्यात आशीर्वाद जास्त आहे. म्हणून पतीची जबाबदारी आहे आपल्या पत्नीच्या जवळ बसायचं आहे, तिला सांगायचं आहे तुम्ही जगात जे करता, प्रार्थनेत तुम्हाला देव काय दाखवत आहे, देवाच्या गौरवासाठी तुम्हाला काय करायचं आहे ना, पतीने पत्नीला, पतीने पतीला, दोघांना विश्वासात घेऊन काम करायचं आहे. दोघांनी निर्णय एकत्र येऊन निर्णय घ्यायचा आहे आणि एक निर्णय झाल्यानंतर आम्हाला पुढे जायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला वाटतं ती घटना घडली नसती त्या ठिकाणी. हालेलुया. तर आपण मुख्य विषय त्या ठिकाणी पाहत आहोत की सैतान शत्रू माग का लागला त्यांच्या? कारण त्यांनी गृहदेवता म्हणजे जुनं जे होतं ते त्यांनी सोडलं होतं अर्धवट, ते पुन्हा घेऊन परत आले. पुन्हा ते सैतान आमच्या मागं लागलं असं आम्हाला वाटत असेल, वचनाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे. प्रियानो, आज मुद्दाम तुम्हाला प्रॅक्टिकल सांगायचं. भरपूर वचन बालसाहेबांनी सांगितलं छान, परंतु प्रॅक्टिकल जीवन आमचं असं आहे का? प्रॅक्टिकल करायला पाहिजे आम्हाला. काही लोक आजही घरी जातात, काय होतंय, जसं मिसळ सोडून आले ते, पण इथं आल्यावर मिश्री सुरू झालेला आहे. मिसळला अजून व्हॅलेंटाईन एक आकार दिलाय, मिश्री, तंबाखू, दारू, गुटखा. हे काय? सैतान मागं लागतो आपल्या. आम्ही देवाच्या आज्ञेने चालत नाहीये. देव बोलतो आज्ञा खूप महत्वाचं आहे, तुमच्या यज्ञापेक्षा आज्ञा पालन मला खूप महत्वाचं आहे, खूप प्रिय आहेत मला. एक प्रकारे देवाला समर्पित होतो आपण, यज्ञ देतो देवाला आणि देव आम्हाला स्वीकारतो त्या वचनाच्या द्वारे. आमेन. ठीक आहे, शेवटचं एक उदाहरण पाहून थांबू आपण. तिसरा परिवार आहे आपल्यामध्ये, लाजर, मार्था आणि मरियेचा परिवार. हालेलुया. आता वचन वाचण्यापूर्वी तुम्हाला सांगत आहे की या परिवारामध्ये मार्था आणि मरिया यांचा भाऊ मेला होता, 4 दिवसांनी जिवंत झाला. ठीक आहे, माहिती आहे गोष्ट सर्वांना? आहे का माहिती? ठीक आहे, वाचूया आपण. लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय वचन 39. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. आमेन, आमेन. लक्ष द्या, फक्त 10 मिनिटं घेणार मी. देवाला धन्यवाद असो. या ठिकाणी एक मोठा चमत्कार घडलेला आहे. येशू ख्रिस्त क्रूस खांब्यावर जाण्यापूर्वी त्या बेथानी गावामध्ये एक मोठा चमत्कार, याच्यापूर्वी असा मोठा चमत्कार घडलेला नाहीये.
1 दिवस किंवा 1.5 वर्ष मुलगा उठलेला आहे, यायराची कन्या उठलेली आहे, परंतु 4 दिवस झालेला आहे, लाजर मेलेला आहे. त्या ठिकाणी येशू येतो, येशू म्हणतो लाजरा बाहेर ये, आणि तो जिवंत होऊन बाहेर येतो. तुम्हाला वाटतं का तसं? तुम्हाला वाटतं का तुमच्या घरात असं काही आहे का? काय तुमचा व्यवसाय मेलेला आहे का? तुमचं नोकरी मेलेली आहे का? तुमचं लेकरू जिवंत आहे पण आध्यात्मिक दृष्टीने मेलेलं आहे का? तुमच्या मंडळीमध्ये असे काही लोक आहेत का? तुम्हाला वाटतं का 4 दिवस झाले, 4 महिने झाले, 4 वर्ष झाले, जसं काय त्यांचं कुटुंब मेलेलं आहे, त्या घरात लेकरं नाही आहे, त्या घरात कमावण्याचं साधन नाही आहे, बरकत नाही आहे? प्रियानो, तुमच्या घरात सुद्धा मेलेला आज जिवंत होणार. हालेलुया. वचन ऐकता ऐकता परमेश्वर तुमच्या कुटुंबामध्ये कार्य होईल. परमेश्वर ते कार्य करणार, मी नाही. देवाचं वचन तुमच्या सामर्थ्याचं काम या ठिकाणी करेल. आणि आपण पाहतो या ठिकाणी की मार्था आणि मरिया, जो लाजर त्यांचा भाऊ आहे, त्याने सेवा सुरू केलेली आहे. येशूची सेवा करत आहे, येशूचे वचन ऐकत आहे, येशूचे भाषण ऐकत आहे. मला प्रियानो सांगायचं आहे, त्या बेथानीमध्ये भरपूर परिवार होते. चर्च मध्ये नेहमी सांगतो, एक गोष्ट राहून गेलं की मंडळी ही कुटुंबाचं कुटुंब आहे. चर्च हे कुटुंबाचं कुटुंब आहे. दर रविवारी सांगतो मी, आमचं वर्तन कुटुंबासारखं या चर्च मध्ये पण व्हायला पाहिजे. जसं आम्ही आमच्या लेकराची देखभाल पाहतो ना, तसं इथं आल्यावर आमची लेकरं आहे, तसं आम्ही देखभाल केली पाहिजे. मंडळीचा देखभाल आमचं घर म्हणून आम्ही केलं पाहिजे, तो विषय वेगळा आहे. परंतु आज आम्ही पाहतो हा परिवार, या परिवाराने सेवा सुरू केलेला आहे. त्यांच्या घरात येशू सारखं यायला लागलेलं आहे. हा, भाषण देण्यासाठी, वचन सांगण्यासाठी. हालेलुया. आणि त्या घरातला तो परिवार देवाने का निवडला हे आपण 2 ते 3 वचनामध्ये पाहणार आहोत. जसं आता आम्ही ऐकलं की तुमच्या घरात अशा प्रकारच्या काही अडचणी असतील, समस्या असतील, तुमच्या मंडळीमध्ये समस्या असतील, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये समस्या असतील, तर आज ते परमेश्वर मेलेले जिवंत करण्यास सामर्थ्यवान आहे. इब्री 13:18 असं म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त काल आज युगानुयुग सारखाच आहे. त्यावेळी तो दुभागणारा, तो तांबडा समुद्र दुभागणारा देव आजही या ठिकाणी आहे. लंगड्यांना पाय देणारा परमेश्वर आजही या ठिकाणी आहे. लाजराला 4 दिवस मेलेला असताना सुद्धा एका शब्दात जिवंत करणारा परमेश्वर या ठिकाणी आहे. तर तो तुमची परिस्थिती आज बदलू शकणार का? होय, तो आज बदलू शकतो. का तोच परिवार का निवडला त्याने? त्याच परिवारामध्ये मोठा चमत्कार का घडला? प्रियानो, आज आम्हाला परीक्षण करायचं आहे की मी त्या परिवारासारखा आहे का? त्या परिवाराने असं काय केलं की त्याच परिवाराला देवाने निवडलं आणि त्या परिवारामध्ये असा मोठा चमत्कार घडवला. बायबलमध्ये अशा मोठ्या चमत्कार, म्हणजे नवीन करारात असा मोठा चमत्कार कुठेच आपल्याला सापडत नाही. पण पाहणार आहोत. जसं वचन वाचलं, लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय वचन 39. तिला वाचा मंडळी, तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणापाशी बसून त्यांचे भाषण ऐकत राहिली. हालेलुया. आता देव प्रभू येशू आहे हे त्याने ओळखलं होतं. आणि मग येशू एकदा आपल्या त्या मित्राकडे, म्हणजे लाजरच्या घरी गेलेला आहे. लाजरच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असं म्हणलंय की तिला, म्हणजे मार्थेला मरिया नावाची एक बहीण सुद्धा आहे. त्या बहिणीने काय केलेलं आहे? तीही प्रभूच्या चरणाशी बसून त्याचे भाषण ऐकत राहिलेले आहे. प्रियानो, त्या परिवारातला गुण विशेष आम्ही पाहत आहोत. तो गुण विषय आज तुम्ही तुमच्या परिवारात सुरू केला ना, असे मेलेले जिवंत होते तुमच्या परिवारात. फक्त मनुष्य नाही, तुमच्यात मेलेले सर्व अयोग्य गोष्टी जिवंत होतील, चांगल्या गोष्टी उदयास येतील. तुम्हाला वाटत असेल आता आमचं संपलंय, या आजाराने मी आता मरून जाणार, तो आजार काढून परमेश्वर ते अवयव आज नवीन करेल. जर खऱ्या अर्थाने तुम्ही कुटुंब म्हणून हे वचन स्वीकारणार, घराने म्हणून हा वचन स्वीकारणार, मी आणि माझं घरानं यहोवा परमेश्वराची सेवा करणार, आज तुम्ही असं देवाला सांगणार, तर ती या कुटुंबामध्ये आपण पाहतो. या बहिणीने काय केलं? त्या बहिणीने पण केलं. ऍक्च्युली मार्था त्या येशूच्या चरणाशी बसत होती, पण आज काय केलेलं आहे?
त्यांचे बहीण मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणाशी बसून त्याचे भाषण ऐकत होते. कोणाचं भाषण? पास्टरांचं, बिशपचं, मालकीनबाईचं नाही, देवाचं वचन. म्हणजे येशू जे सांगत होता त्या काळात नवा करार नव्हतं, बायबल नव्हतं, पण येशू स्वतः देवाचं पुत्र हे त्याने ओळखलं होतं. त्याने त्याला सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी तुम्ही परत उचलले जाणार. पुढे वाचलं आपण तर हे त्याला माहित होतं. जिवंत देवाचा प्रभू येशू हे माहित होतं. म्हणजे तो परिवार येशूच्या चरणापाशी बसत होते. काय करत होते बसून? भाषण ऐकत होते, वचन ऐकत होते, प्रार्थना करत होते, देवाचं नामस्मरण करत होते. आराधना, स्तुती, वचन आणि या सर्व गोष्टीने तो परिवार भरून गेला होता. हालेलुया. प्रियानो, आम्हाला ते करावं लागल, फक्त एक व्यक्ती नाही, कुटुंब म्हणून. हालेलुया. कुटुंब म्हणून, कुटुंब म्हणून परमेश्वर प्रकटीकरण जर वाचलं आपण, प्रकटीकरणात सांगितलं आहे की मी मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. कुटुंब एक मंडळी आहे, त्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी मी येणार आहे. एकट्या दोघांना मी नाही नेणार, तर मंडळीला घेऊन जाणार आहे. आमच्या मंडळीमध्ये सहभाग असला पाहिजे. रविवार, शुक्रवार, कॉटेज प्रेयर, महिला मीटिंग, या सर्व गोष्टीमध्ये आमचा सहभाग पाहिजे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र देवाच्या चरणाशी बसलं पाहिजे, देवाचं वचन ऐकलं पाहिजे, देवाचं वचन मनन करून त्याप्रमाणे, त्या वचनाप्रमाणे आम्हाला आचरण केलं पाहिजे. म्हणजे येशू आमचं घरी सारखा येत राहील, आमच्या हृदयात येत राहील, आमचं हृदय देवाचं मंदिर बनवून जाईल, त्यात कायमचा तो वस्ती राहील. आणि मग येऊ द्या किती संकट, येऊ द्या आजार, येऊ द्या बंधने, आमच्या घरातले किती जरी मेलेले जाऊ दे, परंतु येशू येईल आणि चौथ्या दिवशी पुन्हा उठवेल. म्हणे लाजरा बाहेर ये, आजार बाहेर ये, बंधने बाहेर ये. हालेलुया. आमच्या कुटुंबात घडत नाही. प्रियानो, का? मी पहिलं सांगितलं, आम्हाला कधी कधी वाईट वाटतं, लाज शब्द मी वापरत नाही. अनेक परिवारामध्ये बंधने आहेत, जे ख्रिस्ती म्हणणारे आहेत. अनेक परिवारामध्ये आजार आहेत, अनेक परिवारामध्ये दुष्टात्मे निघतात. काय हे घडतं? कारण आम्ही परमेश्वराच्या चरणापाशी बसत नाही. हा मरिया, मार्था आणि लाजराचा परिवार, पूर्ण परिवार येशूच्या भाषण ऐकण्यासाठी देवाच्या मंदिरात जात होते. त्यावेळेस मंदिर होते, म्हणजे चर्च नव्हते, मंदिर होतं, परंतु येशूच्या चरणापाशी बसत होते. हालेलुया. वाचूया आपण, पुढे जाऊया अजून. लुका, योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय. मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. हालेलुया. आता ही घटना कधी घडलेली आहे? येशू मेलेला आहे, त्याला थडग्यात ठेवलेला आहे, लाजर मेलेला आहे आणि येशू येण्याची ते वाट पाहत आहे. 4 दिवस झाले येशूने पाहिलं, पण चौथ्या दिवशी येशू आला. आणि मग मरिया काय करते? पहा काय करते. येशू आल्यानंतर तिच्या पाया पडते, येशूच्या पाया पडते. काय करते? पाया पडते. येशूच्या पाया पडणे म्हणजे आमचं सर्वस्व झोकून देणे, आमचं सर्वस्व येशूला देणे, आमचं सर्व असेल नसेल ते देवाच्या हाती समर्पित करणे, अशी त्याची व्याख्या होते. आज आम्ही पाया पडत नाही, आई बापात पण पडत नाही, कारण आमच्या आज्ञा आहेत तशा. परंतु सांगायचा उद्देश आहे, मरियेने त्या ठिकाणी पाया पडलेला आहे. मरिया पूर्णत्व समर्पित होते, आपलं सर्वस्व येशूला देते. आणि हा जो परिवार आहे त्याच्यामध्ये हा गुण विशेष आम्हाला पाहावयास मिळत आहे की हा पूर्ण परिवार देवाला समर्पित आहे. देवाला सर्व काही त्यांनी दिलेलं आहे. हालेलुया. या ठिकाणी एकदा येशू येतो आणि मरिया येशूच्या चरणाशी बसलेले आहे. मार्था स्वयंपाक घरात आहे, काहीतरी चांगलं बनवत आहे येशूसाठी, आहे का नाही? आम्ही पण बराच काही गोष्ट करतो. महिला मीटिंग असलं नाही तर काय करतो?
आम्हाला नवऱ्याला स्वयंपाक द्यायचा आहे, लेकरांना स्वयंपाक द्यायचा आहे, म्हणून आम्ही काय करतो, त्या मारतेसारखं कुरकुर करत राहतो. सासूबाई गेली मीटिंगला, आम्हाला सासूनेला इथं ठेवलंय स्वयंपाकाला. अहो सासू सून, बायको म्हणारे, पत्नी म्हणारे, या मंदिरात, या महिला मीटिंगला. येशू काय म्हणाला, मरियाने चांगला वाटा निवडलेला आहे. आम्हाला त्या जगातल्या गोष्टी करायचं आहे, नोकरी घरातल्या गोष्टी करायचं आहे, परंतु या ठिकाणी येशू त्यांना म्हणत आहे की मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे. त्यानंतर मार्था, मरिया आणि लाजर जे आहे ती गपन परमेश्वराच्या चरणाशी बसत आहे, प्रार्थना करत आहे. हालेलुया. या परिवारामध्ये चमत्कार, मेलेले जिवंत होण्याचं कारण हेच आहे की हा कुटुंब, पूर्ण परिवार देवाच्या चरणापाशी बसणारे होते, देवाचे वचन ऐकणारे होते, वचनाचं मनन करून त्याप्रमाणे आचरण करणारे होते. म्हणून या परिवारामध्ये येशूने एक मोठा चमत्कार केला. या गोष्टी आम्हाला फॉलो करायचं. अजून एक गोष्ट रूपाने त्यातलं वचन सांगतो. एकदा येशू एका घरामध्ये बसलेला आहे आणि त्या घरामध्ये लाजर, ज्या दोघींचा भाऊ आहे, तो पण बसलेला आहे. तिथं भाषण करत आहे आणि जी मरिया म्हणणारी त्या घराच्या समोरून चाललेली आहे. या कुटुंबातलं वैशिष्ट्य आपण जाणून घेतोय की या कुटुंबामध्ये असं मोठा चमत्कार का घडलेला आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली, हा कुटुंब परमेश्वराचं भाषण, वचन ऐकण्यासाठी तत्पर होते, वचनाप्रमाणे आचरण करत होते. काही गोष्टी त्यांचं चुकत होत्या, तेच आपण पाहतो आता की त्या ठिकाणी देवाला पूर्ण त्यांनी समर्पित केलं. पूर्ण आयुष्य आमचं पूर्ण सर्वस्व त्यांनी येशूला समर्पित केलं. त्याच्या पाया पडल्या आणि तो म्हणाला, तू असता येशू तर माझा भाऊ मेला नसता. पूर्ण विश्वास त्या देवावर ठेवला त्याने. तिसरी गोष्ट, मरिया म्हणणारी त्या घरासमोरून चाललेले आहे. तिथं येशू भाषण देत आहे. भाषणाचं वचनाचं आवाज त्या मरियेच्या कानी जात आहे. आणि ती मरिया कोण होती माहितीये तुम्हाला प्रियानो? वाईट, अशुद्ध काम करणारी मरिया होती. हालेलुया. परंतु तुम्ही मला अशुद्ध होती तरी सुद्धा त्या कुटुंबामध्ये एवढा चमत्कार का? त्यावेळेस घटना काय घडली माहिती प्रियानो? मरिया ही वाईट काम करणारी होती, व्यभिचार करणारे होते. जर आपण सारांश पूर्ण पाहिला तर अनेक लोकांना व्यभिचार करण्यासाठी भाग पाडत होती. त्या स्त्रीने ते आवाज ऐकलं, देवाची वाणी ऐकली, येशूच्या चरणापाशी गेली. ते अलाबास्त्र कुप्पी ज्याने ती वाईट काम आकर्षित करण्यासाठी करत होती ते त्या ठिकाणी पोहोचलं, फोडून टाकलं आणि तिच्या मिळकतीचं, वाईट मिळकतीचं जे काम होतं समाप्त केलं. त्या ठिकाणी खरा पश्चाताप केला. आपल्या अश्रूने येशूचे पाय भिजून गेले आणि आपल्या केसाने, ज्या स्त्री आपल्या वेशभूषाने, केसाने वाईट काम करत होती, आकर्षून घेत होती, त्या केसाने ते येशूचे पाय पुसले, पूर्ण समर्पित झाले, पूर्ण पश्चाताप केला आणि मग ती मरिया येशूच्या चरणापाशी बसू लागली. हालेलुया. प्रियानो, आमच्यापैकी कोणीच नाही एवढं मोठं पाप करणार. देव म्हणतो जो पाप करणारे त्यांच्यासाठी, जो पाप कबूल करून सोडून देतो, परमेश्वर त्याच्यावर दया करतो. कुटुंबासहित समर्पित करा. स्वतःला, आपल्या कुटुंबाला समर्पित व्हा येशूला. आम्ही जर वाईट काम करत असाल, वासनेत असाल, व्यसनात असाल, बंधनात असाल, देवाला प्रथम स्थान देत असाल, देवाचं नाव अयोग्य वापरत असाल तर परमेश्वर तुम्हाला आज आव्हान करत आहे, पश्चाताप करा. हालेलुया. अनेक कुटुंबामध्ये आज दरिद्री, गरिबी, आजार आहेत. पुन्हा सॉरी तेच म्हणत आहे मी, कारण आम्हाला ते पाहावयास मिळत आहे. कारण मी आणि माझं घरानं यहोवा परमेश्वराची, येशूची सेवा पूर्ण करत नाही आहे प्रिया. तो परिवार प्रार्थना करणारा परिवार आहे, देवाला पूर्ण समर्पित झालेला, पाया पडलेला आहे, पण त्यांच्यातलं असणारे अवगुण कधी तिथे असला बाहेर आला माहिती का? वचन ऐकता ऐकता तिने ते वचन ऐकलं. त्या ठिकाणात पण म्हणलं जातं, म्हणले जो वचन वाचतो, वचन ऐकतो आणि त्या वचनाप्रमाणे आचरण करतो तो आशीर्वादित आहे.
हा परिवार फक्त ऐकणारं होतं का, फक्त पाहुणचार करणारं होतं का, समर्पित जीवन जगणारा परिवार होतं. त्यांनी पाप कबूल करून पाप सोडवून दिलं आणि दाखवून दिलं, हे लाखो रुपयाचं अलाबात्र कुपी मी फोडून टाकते, खड्ड्यात केलं ते सर्व काही. आज मी येशूला पूर्ण समर्पित होतो. आणि त्या ठिकाणी मार्था, लाजर आणि शेवटी मरिया समर्पित झाली. पूर्ण परिवार येशूच्या चरणापाशी बसू लागले. येशूने ते पाहिलं, येशू खुश झाला. येशू त्यांच्या घरी सारखं यायचा. येशू लाजराचा मित्र बनून गेला, त्या कुटुंबाचा मित्र बनून गेला. कदाचित त्या काळामध्ये लोकांना येशू कुठे असेल तर लाजराच्याच घरी जात असतील. का त्या परिवारामध्ये जात होता? आज तुम्हाला तुमची इच्छा आहे का तुमच्या परिवारामध्ये येशू यावं? तुमच्या घराण्यातलं मेलेलं जिवंत व्हावं? मेलेलं म्हणजे शरीर मेलेलं नाही म्हणत मी, आत्मिक. काय तुमच्या घरात बरकत नाही का? एक ख्रिस्ती परिवार म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी काय वाईट वाटतं का? मी आजारी आहे, काय सांगू? मीच आजारी आहे, येशूची सुवार्ता कोणाला सांगू? असं काही घटना आहे का? तुम्हाला वाटतं तुमचं स्वतःचं घर नाहीये का? मी लोकांना काय सांगू की येशू तुम्हाला घर देईल? वाटतंय? प्रत्येकाला वाटतं असायला पाहिजे सर्वांचं घर. येशूची इच्छा आहे ते की आमच्या मंडळीमध्ये एकही गरीब राहणार नाही, एकही दरिद्री राहणार नाही, एकही आजारी राहणार नाही. तर तुम्ही निरोगी होणार, आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार, बंधने तुटतील, भूते निघतील. अनेक तारलेला परिवार मंडळीमध्ये घेऊन येईल. पानवलीच्या मंडळीमध्ये, केडगावच्या मंडळीमध्ये भरवून जाईल मंडळी. तुम्ही तुमच्या आत्म्याच्या द्वारे परमेश्वर ते आत्मे आणतील. हालेलुया. समर्पित होऊया, डोळे बंद करूया. बाहेर पुढे त्यावेळेस गीत होत असताना बऱ्याच गोष्टी बोलायचं होत्या, परंतु याने अभावी आपण थांबण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला वाटत असेल की आपला परिवार जर ख्रिस्ती असून सुद्धा, ख्रिस्ताला मानणारे असून सुद्धा, हालेलुया, आपण समर्पित होऊया. ख्रिस्ताला मानणारे असून सुद्धा आमच्या घरात अडचण आहे,